नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. हंगेरीच्या निवडणुकांचे काल निकाल आले. आजपर्यंत मी त्यांच्या प्रचाराची सुद्धा दखल घेतली नव्हती. मग तुम्ही म्हणाल की आज हे सगळा व्हिडिओ करणे इतपत त्याला काय महत्व आहे? अतिशय महत्वाचं आहे आणि खास करून मोदींच्या भारतासाठी एक कडक संदेश त्याच्यामध्ये लपलेला आहे आणि त्याची उकल करण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ करते आहे. तुम्ही जरूर बघा आणि आवडला तर लिंक शेअर करा. व्हिक्टर ओर्बान यांची थोडी पार्श्वभूमी बघू. विद्यार्थी दशेमध्ये यांनी सोरोस फाउंडेशन कडून शिष्यवृत्ती घेऊन आपलं शिक्षण पूर्ण केलं. पण ज्यावेळी राजकीय कारकीर्द सुरू झाली तेव्हा ओर्बान यांच्या लक्षात आलं की सोरोस यांनी युरोपमध्ये जे काही राजकारण करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचे जगामध्ये पडसाद उठत आहेत, हे सगळे हे मानव जातीसाठी उपकारक नाही. तुमच्या युरोपियन युनियन मध्ये सोरोस यांनी काय करून दाखवलं? युरोपियन युनियन नावाची एक, मी तर म्हणते ती एक बनावट संस्था आहे. कारण या संस्थेमधून संपूर्ण युरोपनी काय कायदे करावेत याचे फतवे निघतात. पण त्यांच्यापैकी कोणीही थेट निवडून आलेला प्रतिनिधी नसतो. युरोपियन युनियन म्हणतं की आमचं पार्लमेंट आहे, अमुक आहे, तमुक आहे. पार्लमेंट म्हणजे काय? तिथे निवडून तर यायला पाहिजे माणूस. निवडून कोणीच येत नाही. थेट ते सांगतात हा कायदा करा आणि मग युरोपामधले जे सगळे देश आहेत ते आपापल्या देशामध्ये तसे कायदे करत असतात. आणि ह्या कायद्यांचं स्वरूप काय आहे? बॉर्डरलेस स्टेट म्हणजे काय? तर देशांना सीमा असू नयेत. सीमा नसलेला देश असतो का मित्रांनो? म्हणजे अर्थ त्याचा हाच आहे की बांगलादेशामधून इथे कोणी घुसखोर यावा त्याचं भारतीयांनी स्वागत करायचं. पाकिस्तानामधून आले त्यांचं स्वागत करा आणि कुठून आले त्यांचंही स्वागत. रोहिंग्या आले त्यांचं स्वागत करा. हीच परिस्थिती युरोपमध्ये आली. बॉर्डरलेस स्टेट ही कल्पना स्वीकारल्यानंतर मध्य पूर्वेमधले आणि अन्य इस्लामी आफ्रिकन देश जे आहेत त्यांच्यामधून निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे युरोपकडे वळायला लागले आणि या सगळ्या लोंढ्यांचं हात पसरून स्वागत करण्यात आलं. ते स्वागत करणारे कोण होते? ते सोरोसचे खंदे समर्थक असलेले युरोप मधल्या वेगवेगळ्या देशांचे राज्यकर्ते होते. मग त्याच्यामध्ये अंजेला मार्केल असतील किंवा फ्रान्स मधले नेते असतील. ब्रिटनची अवस्था काय आपण बघतोय. फ्रान्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशा आगी लावल्या जातात, दंगली केल्या जातात हे बघतोय. जर्मनीची अवस्था काय वेगळी आहे. जिथे जिथे निर्वासित पोचले तिथे तिथे युरोप बेचिराख झाला. युरोपची संस्कृती बेचिराख झाली. अजून देखील अक्कल येत नाहीये आणि डोळे उघडत नाहीयेत मित्रांनो. ही सोरोसची बॅकग्राऊंड आहे आणि हा सोरोस हा ह्याच्या पैशावरती त्यांनी थैल्या मोकळ्या सोडल्यानंतर ते पैसे खाऊन आमची भारतीय माध्यमं सुद्धा फुगलेली आहेत, टम्म फुगलेली आहेत आणि ती प्रचार करतायत. आज व्हिक्टर ऑर्बान यांचा पराभव झालेला आहे निवडणुकीत आणि सोरोस जिंकलेला आहे. हंगेरीमध्ये सोरोस जिंकलेला आहे आणि त्याच्यामुळे आमची भारतीय माध्यमं जी आहेत ती टम्म फुगलेली आहेत. ते म्हणतात ना की नाच रे मोरा, अशी अवस्था यांची झालेली आहे. त्यांच्याकडे अंगण आहे का नाही हे बघायला वेळ नाही. मागे पिसारा सुद्धा सगळं झडून पडलेला आहे, पण नाचायचं काम मात्र करतायत. काय कल्पना नाही की यांना कसला आनंद झालेला आहे तो. आनंद झालेला आहे सोरोसच्या विचारसरणीचा विजय झालेला आहे. आता हा विजय का झाला? व्हिक्टर ऑर्बान असं काय करत होते की ज्याच्यामुळे सोरोसच्या ह्या विजयाचा लिंबूंना आनंद झाला पाहिजे. व्हिक्टर ऑर्बान हे ठामपणे उभे होते. त्यांनी सांगितलं आम्ही हंगेरीमध्ये निर्वासित घेणार नाही. सोरोस प्रणीत ज्या ज्या संघटना तिथे काम करत होत्या त्या सगळ्यांवरती असे चाप लावले गेले, असे चाप लावले गेले की त्यांना तिथे ऑपरेट करणं अशक्य झालं. सेंट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी नावाची जी संस्था सोरोसने प्रस्थापित केली होती बुडापेस्टमध्ये, हंगेरीच्या राजधानीमध्ये, तिला अशा पद्धतीने ऑर्बान यांनी टार्गेट केलं की तिला आपला सगळा जो बस्ता आहे तो उचलून तिकडे ऑस्ट्रियामध्ये जावं लागलं, व्हिएन्ना शहरामध्ये जावं लागलं. इथेच थांबलेले नव्हते ते. सोरोस अँटी सोरोस लॉज
असं ज्याचं नाव पडलं ते कायदे त्यांनी 2018 साली आणलेले होते. हे विक्टर ऑर्बान आहेत ना, ते गेली 16 वर्ष हंगेरीचे पंतप्रधान म्हणून काम करतायत आणि एका दिशेने काम केलेलं आपल्याला दिसतं. एक प्रकारे अतिशय लोकप्रिय होते. अन्यथा 16 वर्ष तुम्हाला कारकीर्द काम करायला मिळत नसते. तेव्हा त्यांनी काहीतरी तर असं केलं, की त्यांच्या जनतेला ते भावत होतं. मग आताच काय सगळं चुकलं? स्थलांतरितांच्या विरोधामध्ये बोलणारे विक्टर ऑर्बान यांचं कुठे बिनसलं आणि फासे कुठे उलटे पडायला सुरुवात झाली याची आपण आता चर्चा करू. युक्रेन युद्ध ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळी ओर्बान यांनी ओळखलं, की सोरोस प्रणीत हे जे राज्यकर्ते आहेत युरोपाचे, त्यांनी हे युद्ध युरोपवरती लादलेलं आहे. आणि आज डोनाल्ड ट्रम्प यांनी किती वेळा शस्त्रसंधी करण्याचा प्रयत्न केला, तरी देखील ते सगळे प्रयत्न हाणून पाडले गेले, ते देखील या सोरोस प्रणीत युरोपियन राज्यकर्त्यांनी. युरोपियन म्हणते मी ईयूचे केवळ म्हणत नाही, कारण त्याच्यामध्ये ब्रिटन सुद्धा सहभागी आहे, हे लक्षात घ्या. ही सगळी जी धोरणं आहेत ती ब्रिटनमध्ये सुद्धा राबवली गेलेली होती. तेव्हा विक्टर ऑर्बान ह्यांच्या निवडणुकीमध्ये प्रचार करण्यासाठी म्हणून त्यांचा विजय व्हावा म्हणून डोनाल्ड ट्रम्पचा पक्ष हा कार्यरत होता. प्रत्यक्ष जे.डी. व्हॅन्स त्यांच्या प्रचारासाठी तिथे पोहोचलेले होते. ऑर्बान यांच्यावरती असा आरोप केला जातो, की ज्या अर्थी तुम्ही युक्रेन युद्धाला विरोध करताय, तिथे शस्त्रसंधी व्हावी, असा तुम्ही जो स्टँड घेतलाय, भूमिका घेतली याचा अर्थ तुम्ही पुतीनला मदत करता आहात. कारण विक्टर ऑर्बान आणि पुतीन हे चांगले दोस्त आहेत. अनेक वेळेला ऑर्बान हे पुतीनच्या सोबत राहिलेले आहेत आणि पुतीनच्या धोरणाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तेव्हा युरोपियन युनियनचा विरोध, पुतीन यांची मैत्री आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून भूमिका, ह्यासाठी अमेरिका ही मदत करत होती. म्हणून हे थोडंसं राजकारण गुंतागुंतीचं आहे. कारण अ बरोबर ब आणि ब बरोबर क म्हणून अ बरोबर क असं तुम्हाला थेट समीकरण मांडणं इथे थोडंसं कठीण जाणार आहे. विक्टर ऑर्बान ह्यांचा जो पराभव झालेला आहे, त्याची मीमांसा ह्याच्यामध्ये दडलेली आहे. विक्टर ऑर्बान ह्यांचा जो त्यांनी जी पावलं उचलली, त्या पावलांच्या सोबत लोक होते हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांना 16 वर्ष कारकीर्द करायला मिळाली. तेव्हा अँटी सोरोस जी धोरणं ओर्बान यांची होती, त्या सगळ्याला लोकांनी मनापासून दाद दिलेली होती. ही गोष्ट कोणालाही लपवता येणार नाही. मग ओर्बान हे लोकप्रिय का झाले नाही? तर एक आंतरिक अशी एक भीती आहे. खास करून पूर्व युरोपाच्या देशांमध्ये. आणि ही भीती काय आहे मित्रांनो, की कुठे ना कुठेतरी रशिया पुन्हा एकदा आम्हाला ओढून घेणार आहे, आमच्यावर अधिराज्य करणार आहे. ही जी पोटातली भीती आहे, ती भीती जशी पोलंडच्या पोटात आहे, रोमानियाच्या पोटात आहे, तशीच ती हंगरीच्या पोटात आहे. तशीच ती झेक आणि स्लोवाकियामध्ये दिसेल तुम्हाला. कारण हे सगळे पूर्वीच्या काळी USSR म्हणजे सोव्हिएट रशियाचा जो संघ होता, त्याच्यामध्ये जबरदस्तीने सामील करण्यात आलेले देश होते. या सगळ्यांना रशियाची जुलमी राजवट आणि तिच्या आठवणी या स्मरणातून गेलेल्या नाहीये. आज ज्या वेळेला अलास्का भेटीसाठी पुतीन गेले आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री लव्हरोव हे त्या जुन्या सोव्हिएट संघाच्या राजवटीची आठवण करून देणारा एक टी-शर्ट घालून तिकडे गेलेले होते. तेव्हा या सगळ्या स्मृतींना उजाळा मिळतो, की पुन्हा एकदा आम्ही पायदळीत उडवले जाणार आणि रशिया आमच्यावर राज्य करणार, ही जी साधार भीती आहे, ती भीती विक्टर ऑर्बान लोकांच्या मनातून काढू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि या भीतीने त्यांना हरवलेलं आहे, हे सुद्धा विसरू नका. एक प्रकारे तुम्ही सोरोसना जरूर विरोध करा, त्याच्या सगळ्या धोरणांना विरोध करा. अगदी युक्रेनमध्ये युद्धबंदी व्हावी, शांतता प्रस्थापित व्हावी, ही भूमिका सुद्धा घ्या. परंतु त्याचा अर्थ असा नाही, की रशियाचं जे वर्चस्व आहे ते हंगरी स्वीकारणार आहे. आणि ही बाब जी आहे ती अधोरेखित करण्यामध्ये विक्टर ऑर्बान हे सपशेल अयशस्वी ठरले. तेव्हा लोकांनी विचार केला असेल, की बाबा ती जुलमी राजवट नको रशियाची, त्याच्यापेक्षा सोरोस परवडला. कारण सोरोस कुठल्या पद्धतीची जुलमी राजवट आणणार आहे,
ह्याची अजून गंधवार्ता नाहीये हंगरीच्या लोकांना. रशियापेक्षा सुद्धा जुलमी राजवट सोरोसचे लोक आणू शकतात. ही जी अं, बदलत्या काळाची परिस्थिती जी काही एक निकड झालेली आहे निर्माण, ती ऑर्बान आपल्या जनतेला समजावून सांगू शकले नाहीयेत. मी त्यांच्या विरोधात का आहे आणि त्यांच्यापेक्षा पुतीन दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात, अशी परिस्थिती होती. पण हे समजून सांगण्यात ऑर्बान अपयशी ठरले आणि त्याच्यामुळे हंगरीमध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला दिसतो. त्यांच्याच पक्षातून बाहेर पडलेले ही जी रशियाची साधार भीती मनामध्ये असलेले जे लोक होते ते त्यांच्यापासून दुरावले. त्यांच्याच सहकाऱ्यांनी नव्याने स्थापन केलेल्या पक्षाला आज जवळ-जवळ 2/3 बहुमत मिळाल्यासारखी परिस्थिती आहे. 60% वर तर निश्चित मिळालेली आहेत सीट्स. तेव्हा ही लाट काय आहे ती समजून घ्या. ही लाट ही अ, पूर्व काळामधला जो सोव्हिएट संघ आणि त्याच्याबद्दलची पोटात असलेली भीती, त्याच्या स्मृतींचा उजाळा ह्याचा हा परिणाम आहे. आज आमचे सोरोसच्या थैल्यांवरती टम्म फुगलेले मीडियातले लोक आज आम्हाला ज्ञान देत आहेत, उपदेश करतायत, की बघा म्हणजे त्यांना सोरोस प्रणीत जो कोणी त्यांचा प्रतिस्पर्धी आहे तो सोरोस प्रणीत आहे की नाही मला कल्पना नाहीये. मी त्याच्याबद्दल फारसं वाचलेलं नाहीये. पण व्हिक्टर ऑर्बान सोरोसच्या विरोधात उभे राहिले आणि त्यांचा पराभव झाला म्हणून सोरोसवाले आनंदलेले आहेत. आणि ह्याचाच अर्थ असा की आता ऑर्बान यांनी जी धोरणं आखली ते कधीही रशियावरती त्यांनी सँक्शन्स लागू दिली नाहीत. युरोपियन युनियनचे आदेश त्यांनी झुगारून दिलेले होते. अनेक ठिकाणी युरोपियन युनियन जिथे चुका करत होती तिथे ऑर्बान यांनी आपला व्हेटो वापरला, नकाधिकार वापरलेला आपल्याला दिसतो. पण अशा ऑर्बानचा जो पराभव झालेला आहे तो म्हणजे सोरोसची जीत नाहीये. तर सोव्हिएट रशियाच्या काळामधल्या ज्या अत्यंत कटू स्मृती त्या जनतेच्या मनामध्ये अत्यंत ताज्या आहेत आज सुद्धा, त्यांना दिला गेलेला उजाळा हे त्याची गुरुकिल्ली आहे आणि म्हणून ट्रम्प यांनी प्रयत्न केले, जेडी व्हॅन्स यांनी प्रचारासाठी ते गेले, तरी देखील ऑर्बान हे हरले. मला वाटतं निवडणुकीमध्ये संपूर्ण मतं मोजणी व्हायच्या अगोदरच ऑर्बान यांनी आपला पराभव मान्य केला आणि आपण आपलं काम सुरू ठेवू म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे. ही एक लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ज्याला मी म्हणेन की अत्यंत हेल्दी असं पाऊल आहे. चांगली लोकशाही सुदृढ व्हायची असेल तर अशा पद्धतीने विरोधी पक्षांनी वागण्याची गरज असते. पराभव मान्य करणं आणि आपलं काम चालू ठेवण्याची ग्वाही देणं. व्हिक्टर ऑर्बानच्या या जो पराभव झाला त्याच्यामुळे भारतामधले लिबरल्स भयंकर सुखावलेले आहेत आणि रशियाकडे झुकलेले मोदी जे आहेत त्यांचा पराभव इथे कसा होईल अशी सुख स्वप्न बघण्यामध्ये ते दंग आहेत. तेव्हा त्यांना काही गोष्टी या प्रतीत झालेल्या नाहीत हे लक्षात येतं. एक गोष्ट म्हणजे मोदी काही पुतीनच्या सोबत गेले तरी देखील ते ट्रम्पना जबरदस्त फाईट देत आहेत आणि ट्रम्प यांच्या टगेपणाच्या विरोधामध्ये जो उभा राहतो त्याच्या बाजूनी आज भारतीय जनतेची मतं गेलेली आहेत. हे आपल्याला इराणच्या बाबतीमध्ये कळतं. म्हणजे इराण उभा राहिला ट्रम्पच्या दादागिरीच्या विरोधात म्हणून लोकांना इराण आज पसंत पडतोय. इतकं टोकाच्या भूमिका ट्रम्प यांच्या बाबतीमध्ये आहेत. आणि म्हणून मोदी जी सावधगिरीने पावलं टाकता आहेत, ते जनतेच्या भावना ज्या आहेत त्या कशा पद्धतीने जाणतात आणि त्याप्रमाणे पावलं टाकतात, याची या लोकांना कल्पना आलेली नाहीये. सुखस्वप्न जरूर रंगू द्यात मित्रांनो. एक गोष्ट खरी आहे, की 3 टर्म्स मोदींच्या आता पुऱ्या होतील आणखी 2 ते 3 वर्षामध्ये आणि त्यानंतर इतका प्रदीर्घ काळ राज्य केलेल्या नेत्याच्या विरोधात कुठे ना कुठे काही ना काही नाराजी जरूर असते. अगदी ज्याला हार्डकोर समर्थक म्हणतो आपण ते देखील थोडेसे नाराज असतात. हो, मोदींनी सगळं केलं पण हे केलं नाही. तेव्हा हा जो निर्वाणीचा इशारा हंगरीची निवडणूक देते आहे, तो आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर करून घ्या. तुमची 100 मागण्यांची लिस्ट आहे, मान्य आहे. मोदींनी त्यातल्या 10च पूर्ण केल्या, मान्य आहे. 90 वरती त्यांचं लक्ष नाही, असं तुम्हाला वाटतं आहे.
ठीक आहे, तेही गृहीत धरू आपण आज काय, पण याचा अर्थ असा नाही की सोरोसला इथे जिंकू द्या मित्रांनो. कारण मोदींचा पराभव म्हणजे सोरोसचा विजय आणि सोरोसनी ह्या देशाला कुठून कुठे फरफटवलं. आज जसा ब्रिटन फरफटलाय, फ्रान्स फरफटलाय, जर्मनी फरफटलाय, त्या दिशेने जर का भारताला जायचं असेल तर खुशाल तसं करा. खुशाल तसं करा. हे लिबरल जे मीडिया जे उठ-सूट छोट्या-मोठ्या गोष्टींवरून मोदींवरती टीका करताना दिसतात, त्यांच्या सोबत जायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे. मोदींच्या समर्थकांनी मेंदू स्थिर ठेवावा, नीट विचार करावा आणि हा जो सगळा प्रचाराची जी लाट उठलेली आहे, तिच्या विरोधामध्ये थंड डोक्याने मी जे मुद्दे सांगते आहे त्याच्यावरती विचार करा. तुम्हाला देखील सोल्युशन्स जरूर मिळतील. हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.